BA मधून पदवीधर झाल्यानंतर जवळपास 4 वर्ष घरचा आमचा प्लास्टिकचा कारखाना होता, त्या उद्योगामध्ये हातभार लावू लागलो. म्हणतात घरोघरी मातीच्या चुली, त्याचप्रमाणे माझ्या घरातील परिस्थिती होती. दोन्ही भावांमध्ये भांडणं झाल्यानंतर मग तो कारखान्याचा कंट्रोल काही माझ्याकडे येत नव्हता, म्हणून तो सगळा नादच सोडून दिला मी. आणि आपण आपलं असं स्वतःचं काहीतरी करावं की ज्याच्यामध्ये कोणी वाटा मागणार नाही किंवा किमान पगारामध्ये तरी कोणी आपल्याला अर्धा हिस्सा मागणार नाही. वडिलोपार्जित जी काही संपत्ती असेल त्याच्यामध्ये प्रत्येकजण आपला आपला वाटा मागू शकतो, परंतु एका शासकीय कर्मचाऱ्याच्या पगारामध्ये कोणी मागू शकणार नाही. ही आशा बाळगून मी 88 मध्ये परीक्षेला बसलो. तत्कालीन मुख्यमंत्री शंकररावजी चव्हाण त्यावेळेस होते आणि शासनाची आर्थिक परिस्थिती बिकट होती, त्यामुळे त्यावर्षी परीक्षाच झाली नाही. 0 बजेट होतं, त्यामुळे कुठलीही नवीन नोकर भरती केलेली नव्हती. 89 मध्ये बसलो, 89 मध्ये नापास झालो आणि 90 मध्ये शेवटच्या संधीला मी पास झालो. 1.5 वर्ष विक्रीकर खात्यामध्ये मुंबईला नोकरी केली. त्याच्यानंतर मग पोलीस उपाधीक्षक तथा सहाय्यक पोलीस आयुक्त या पदासाठी माझी 93 मध्ये निवड झाली. 93 मध्ये याच शहरामध्ये महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीमध्ये प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर डिसेंबर 94ला मी जिल्ह्याच्या ट्रेनिंगसाठी नांदेड येथे गेलो आणि डिसेंबर 1995 ते फेब्रुवारी 1999 हा कालावधी मी मूर्तिजापूर अकोला जिल्हा या ठिकाणी उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून कार्यरत होतो. त्याच ठिकाणी 1996 मध्ये माझं लग्न झालं आणि 1997 मध्ये माझा पहिला मुलगा अभिषेक, त्याचा जन्म झाला. अभिषेकचा उल्लेख आणि करणचाही उल्लेख मी करणारच आहे, कारण त्यांच्याशी काही घटना जोडलेल्या आहेत आणि त्यांच्यापासून मला ज्या काही गोष्टी शिकण्यास मिळाल्या त्या मी आपल्या श्रोत्यांसमोर नंतर मांडणार आहे. 1995 ते 99 हा 4 वर्षाचा कालावधी. यामध्ये 2 गोष्टी मला प्रामुख्याने, 2 इन्सिडेंट्स मला प्रामुख्याने आठवतात. ते म्हणजे मूर्तिजापूर माझं मुख्यालय होतं. मूर्तिजापूरपासून बोरगाव मंजू पोलीस स्टेशन हद्दीमध्ये काटेपूर्णा देवी होती. त्या काटेपूर्णा देवी म्हणजे पूर्ण विदर्भामधलं जसं अमरावतीचं एक श्रद्धास्थान मानलं जातं, तसं अकोला आणि आजूबाजूच्या वाशिम, बुलढाणा या जिल्ह्यामध्ये ते एक श्रद्धास्थान होतं. त्या ठिकाणी एके रात्री ऑगस्टमध्ये दरोडा पडला. दरोडा पडल्यानंतर त्या पुजाऱ्याला मारहाण करून त्या मंदिरातल्या ज्या मूर्तीचे आभूषण होते आणि चांदीचे जे मुकुट होते, असे एकूण 6 मुकुट चोरीला गेले होते. सुदैवाने पुजारी बचावले होते आणि ज्यावेळेस आम्ही त्यांना विचारपूस केली, रात्री काहीतरी 4:30च्या आसपास मला ही माहिती मिळाल्यानंतर मी त्यावेळेसच गेलो आणि त्या ठिकाणी पुजाऱ्यांना विचारपूस केली. जखमी अवस्थेत सुद्धा पुजाऱ्यांनी फक्त 1-2-3 गोष्टी आम्हाला काही ना काहीतरी लीड मिळेल अशा सांगितल्या. त्याच्यातली एकच त्याने शब्द वापरला होता की ज्यावेळेस दरोडेखोर टेकडीवरनं वरती आले होते, तर त्यावेळेस त्यांच्यापैकी एकाने, 4 जण होते एकूण ते, त्यांच्यापैकी एकाने म्हटलं की धरकिरे फुकणीच्याला. हे जे शब्द होते धरकिरे फुकणीच्याला, याच्यावरनं मग आम्ही अभ्यास करत करत गेलो. ही भाषा कुठल्या भागामध्ये जास्त करून वापरली जाते, तर नंतर सरते शेवटी तो भाग हिंगोली असल्याचं कळालं. मी मूळचा जालनाचा असल्यामुळे त्या भागाशी परिचित होतो, तिथल्या भाषेशीही परिचित होतो, त्याच्यामुळे अंदाज आमचा बरोबर होता आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही वाटचाल सुरू केली. हिंगोलीच्या पोलीस स्टेशनला त्यावेळेस बाबाराव मुसळे म्हणून असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर कार्यरत होते. त्यांनी सकाळी 7-7:30च्या सुमारास ही माहिती दिल्यानंतर त्यांनी त्यांच्या रेकॉर्डवरती जे गुन्हेगार होते, जे मंदिर चोरी करणारे जे लोक होते, त्यांची एक विशिष्ट टोळी होती. त्या टोळीचा शोध लावत दशरथ नामदेव भगत या आरोपीपर्यंत ते पोहोचले आणि केवळ 3 दिवसामध्ये त्या देवीचे चांदीचे मुकुट आणि इतर आभूषण आणि सोन्याचा जो काही दागदागिने चोरीला गेले होते ते आणि तिजोरीतील रोख रक्कम, पूर्ण तर रोख रक्कम नाही मिळाली, परंतु त्यापैकी काही भाग आम्हाला निश्चितपणे मिळाला. आणि त्यामध्ये सांगण्यासारखी ही गोष्ट आहे की हा दरोड्याचा तपास केवळ 3 दिवसामध्ये लागला होता. 3 दिवसामध्ये आरोपी मिळाले, मुद्देमालही मिळाला आणि जे
3 दिवसांमध्ये बेनिनचे ज्या भावकीतल्या लोकांनी आमच्या मागे जे हजामत आमची सुरू केली होती की बा काय पोलीस काही तपास लावत नाही काय नाही, जे पेपरमध्ये एक पेपर असा सुटला नव्हता की त्याच्यामध्ये पोलिसांच्या कारकिर्दीवरती टीका होत नव्हती. परंतु 4थ्या दिवशी याच पत्रकारांनी या बातमीला पुरेपूर न्याय दिला आणि पोलिसांची शाबासकी दिली. तो आरोपी सध्या आता जेलमध्ये आहे. जन्मठेपेची शिक्षा त्याला झालेली आहे 4ही आरोपींना. दुसरी एक घटना त्याच भागातली होती आणि कदाचित देवाची मर्जी असेल, आज ज्या भागात मी कार्य करतो, ज्या डिपार्टमेंटमध्ये कार्य करतो त्याच्याशी संबंधितच घटना या दुसऱ्या गुन्ह्याशी आहे. काटेपूर्णा गावाच्या नदीच्या दुसऱ्या बाजूला एक गाव होतं. त्या गावामध्ये एक श्रीमंत अशी एक व्यक्ती होती आणि त्याचं लग्न झालेलं होतं, परंतु त्याने त्याचे अनैतिक संबंध एका गरीब स्त्रीशी प्रस्थापित झालेले होते. ती गरीब बाई, तिला उपजीविकेचं काही साधन नव्हतं, त्याच्यामुळे वारंवार ती याच्याकडे पैशाची मागणी करायची. तिला 2 मुली होत्या, एक 16 वर्षाची मुलगी होती आणि एक 11 वर्षाचा एक मुलगा होता. आणि वारंवार ही पैशाची मागणी होत होती, त्याच्यामुळे कंटाळून तिने एक दिवशी गेला दारू पिऊन रात्री 12:30-1च्या दरम्यान जाऊन त्या आपण ज्या खेडेगावामध्ये अजूनही मिक्सर वगैरेचं प्रमाण काही नाही आहे, त्याच्यामुळे जे मसाले जे वाटतात तर ते दगड आणि ओटा जो वरवंटा असतो त्याच्यावरतीच वाटतात. तो वरवंटा उचलला, सगळ्यात पहिलं ते आईच्या डोक्यात घातला, तिला ठार मारलं. त्याच्यानंतर ती 17 वर्षाची जी मुलगी होती तिलाही ठार मारलं याच पद्धतीने आणि 11 वर्षाचा जो मुलगा होता त्यालाही ठार मारलं. असे 3 निष्पाप जीवांचा बळी घेतला आणि जणू कुठलाही काही घटना घडली नाही या आविर्भावात तो फिरत होता. सकाळी 8-8:30च्या सुमारास आम्हाला या घटनेबद्दल माहिती मिळाली. मी पोलीस अधीक्षक, त्या ठिकाणचे ॲडिशनल SP, नंतर PI, LCB असे सर्व ताफा आम्ही त्या ठिकाणी गेलो पोलीस स्टेशनला, बोरगाव मंजुला. आणि हा आरोपी जो आहे तो स्वतः चालून त्या पोलीस स्टेशनमध्ये आला की बा पोलिसांचा तपास कुठल्या दिशेने जात आहे आणि माझ्याबद्दल काही त्यांना मागोवा किंवा सुगावा काही लागलेला आहे का ही माहिती काढण्याच्या हिशोबाने तो त्या ठिकाणी आला होता. मग चौकशी करता करता आम्हाला असं समजलं की त्या बाईचे एका पुरुषाशी अनैतिक संबंध होते. मग ते संबंध कोणाशी होते तर मग आमच्या खबऱ्यांकडनं माहिती मिळाली की तो हाच आरोपी होता, मांगीलाल शर्मा. मग त्याला जवळपास आम्ही 2 तास आम्ही सर्व अधिकारी त्याला मिळून विचारपूस करत होतो, परंतु कुठल्याही प्रकारचं डिस्टर्बन्स न होता किंवा अविचलित होता. सर्व आमच्या प्रश्नाची उत्तरं तो एकदम व्यवस्थित देत होता. त्याच्या अंगावरती कुठल्याही प्रकारच्या जखमांच्या खुणा नव्हत्या किंवा कपड्यांवरती रक्ताचे डाग नव्हते किंवा काही स्ट्रगल झाला असेल अशातला कुठलाही प्रकार दिसला नाही. मग जवळपास म्हणजे आम्ही हताश अवस्थेत असताना माझं लक्ष त्याच्या नखांकडे गेलं. त्याचे नख वाढलेले होते आणि त्या नखांमधली नंतर मग आम्ही टाचणीच्या मदतीने ती माती काढली आणि ती माती काढून त्याचं त्याच ठिकाणी केमिकल अनालिसिस केलं. तर केमिकल अनालिसिसमध्ये त्या मातीमध्ये रक्ताचे स्पेसिमेन्स मिळाले. आणि जेव्हा त्याला मग ह्या आमच्या तपासाशी त्याला इंट्रोगेट केलं आणि त्याला आमने सामने केलं, त्याच्यानंतर तो एकदम पोपटासारखा बोलू लागला. त्याने पूर्ण प्रक्रिया, तो गुन्हा कसा केला ती सगळी गोष्ट आम्हाला कहाणी इत्थंभूत सांगितली. त्याला अटक केली. अटक केल्यानंतर त्याला पोलीस कस्टडी पण मिळाली. पोलीस कस्टडी मिळाल्यानंतर मग आम्हाला त्याने जे गुन्ह्यामध्ये जे साहित्य वापरलेले होते आणि जो कोयता वापरला होता तो कोयता आम्हाला मिळणं आवश्यक होतं, कारण त्याशिवाय कोर्टामध्ये हा साबित कसं होणार की याने कशाने मारलं. वरवंटा तर त्याच ठिकाणी होता, वजनदार होता म्हणून त्याला घेऊन जाता नाही आला, परंतु कोयत्याने त्याने जे घाव केलेले होते तर तो कोयता आम्हाला मिळणं आवश्यक होतं. ज्यावेळेस त्याने घटना केली त्या घटनेच्या वेळेस त्याने वापरलेले जे कपडे होते ते आम्हाला जप्त करणं अत्यंत आवश्यक होतं. पण सखोल इंट्रोगेशन केल्यानंतर त्याने असं सांगितलं की त्याने घराच्या आवारामध्ये जी विहीर आहे त्या विहिरीमध्ये ते सगळे कोयता आणि ते सगळं कपडे ते जे वापरते ते सगळे त्याच्यात टाकून दिलेले आहेत. विदर्भामध्ये जी मंडळी परतीत असेल त्या भागामध्ये घराघरामध्ये विहिरी होत्या आणि अजूनही इथे या शहरामध्ये पण आहेत बऱ्याच ठिकाणी घरांमध्ये विहिरी आणि त्याचा वापर सुद्धा पिण्याच्या पाण्यासाठी होतो किंवा रोजच्या कामाच्या वापरासाठी होतो. परंतु विदर्भामध्ये हा उच्चभ्रू आणि श्रीमंत असल्यामुळे त्याने काय केलं की त्या विहिरीचं कन्व्हर्जन त्याने सेप्टिक टँकमध्ये केलं. म्हणजे जे काही मलमूत्र त्याच्या बाथरूममधून निघायचं होतं ते डायरेक्टली त्या टँकमध्ये त्या विहिरीमध्ये जायचं. तर प्रश्न पडला हा की या
अशा वातावरणातनं आणि अशा ठिकाणावरनं हा कोयता काढायचा कसा? म्हणजे पूर्ण जर आपण मलमूत्र जरी त्या ठिकाणाहून ड्रेन करायचा जरी प्रयत्न केला तरी ती अशक्यप्राय गोष्ट होती. म्हणून मग विचार करत करता आम्ही शेवटी फायर ब्रिगेड बोलवली आणि फायर ब्रिगेडमध्ये त्या एका स्पेसिफिक डिस्टन्सपर्यंत एका खोलीपर्यंत ते लॅडर गेलं. त्याच्या पुढे ते काही लॅडर जायला तयार नव्हतं आणि कुठलाही फायर ब्रिगेड ऑफिसर सुद्धा जायला तयार नव्हता, कारण त्याच्यामध्ये इतकी घाण होती आणि इतकी पॉयझनस गॅसेस इतके होते, त्याच्यामुळे ते शक्य नव्हतं. मी विचार केला की या वातावरणामध्ये कोण कम्फर्टेबल आहे की जो हे काम जो रोज करत असेल, जो आपला मेहतरचं काम करणारा असेल, मग त्याला आम्ही धरून आणलं एका मेहतरला आणि त्याला त्या विहिरीत उतरवलं आणि त्याच्या माध्यमातून आम्ही त्याचे कपडे हस्तगत केले. कपडे हस्तगत केल्यानंतर ते जे कोयता जो होता तो कोयता काही सापडायला तयार नव्हता. मग शेवटी एक युक्ती लढवली की आम्ही त्या फायर ब्रिगेडच्या माध्यमातून मोठ्या मोठ्या कारखान्यामध्ये जे इलेक्ट्रॉनिक मॅग्नेट जे असतात ते मॅग्नेट मोठा एक 3 किलोचा एक तुकडा तो आणला आणि तो फायर ब्रिगेडच्या लॅडरच्या मदतीने तो विहिरीमध्ये सोडला आणि त्याने अलगद तो कोयता पिकअप करून तो आमच्या हवाली केला. प्रकरण कोर्टामध्ये गेलं. तपास पूर्ण झाल्यानंतर आणि त्या कालावधीमध्ये आरोपीचा जो वकील होता तर त्यावेळेस तो अनेक वेळा माझ्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला त्याने. आणि ज्या दिवशी चार्जशीट आम्ही पाठवली आणि त्याचा PCR संपला त्या दिवशी तो म्हटला की साहब अगर आप इसमें कुछ तपासने अगर कुछ कम ज़्यादा कर सकते हो, इसको कुछ मदद कर सकते हो तो ये ब्लँक चेक है ये. त्याने तरी चेक हातात दिला, साईन केलेला होता आणि त्याच्यामध्ये त्याने सांगितलं की आप इसमें 7 आंकड़ों तो कोई भी फिगर लिख दीजिए. म्हणजे 7 आंकड़ों तो कोई भी फिगर म्हणजे जवळपास ते 99,990,999 काहीतरी तो आकडा झाला असता आणि माझी इच्छा असती तर मी तो सुद्धा लिहून एनकॅश करता आला असता. त्याला काही उत्तर देण्यासारखं काही नव्हतंच त्याला, कारण तो एक प्रकारची लाच मला देऊ करत होता. आणि मी त्याला थोडं भावनिक स्वरूपात त्याला उत्तर दिलं की मी आजच्या घडीला एक उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यरत आहे. मला एक मुलगा आहे, एक पत्नी आहे, आईवडील माझे आहेत. आम्ही सगळे सुखरूप आहोत. आम्हाला कुठल्याही प्रकारची आवश्यकता नाही किंवा काही अडचण नाही आहे किंवा देवाच्या आशीर्वादाने आम्ही सगळे निरोगी आहोत. कुठल्याही म्हणजे झोप येण्यासाठी आम्हाला कुठल्याही प्रकारचे दारूचं सेवन करावं लागत नाही किंवा मग झोपेच्या गोळ्याही खावा लागत नाही किंवा डॉक्टरचं बिल वगैरे पण काही फारसं काही होत नाही आमचं. मी तुझ्याकडनं हे पैसे घेतले समजून घ्या आज तर 90 लाख रुपये 99 लाख रुपये जे काही असतील ते जर घेतल्यानंतर मी घरी जाईल, बँकेमध्ये इनकॅश करेल, त्याचा वापर काय करायचा तो करेल. परंतु आयुष्यभर ते 3 निष्पाप जीव जे आहेत ते त्यांची भूत माझ्या डोक्यावरती अवतीभोवती राहतील. ती बाई 37 वर्षाची, तिचा निघून खून याने केला. त्या बाईचं भूत, तिला काय उत्तर देणार मी? ती 17 वर्षाची कोवळी मुलगी, तो 11 वर्षाचा मुलगा, ज्याचा या जगाशी काही संबंध नव्हता, काही अर्थार्थी काही नव्हता, परमार्थ अर्थ काही नव्हता त्याचा, तरी सुद्धा त्याचा जीव गेलेला आहे. त्या आत्म्याला मी काय उत्तर देणार? मला काही उत्तर सापडणार नाही. उत्तर सापडणार नाही तेच विचार माझ्या डोक्यामध्ये घोंगावत राहतील. माझं सुखचैन जाईल, माझी झोप जाईल, मला डॉक्टरकडे जावं लागेल, 5-50 लाख रुपये खर्च करावे लागतील. ये कोई सौदा कोई जमने वाला नहीं है. मैंने बोला ये मेरे लिए सौदा महंगा पड़ेगा. आज इसमें दिख रहा है कि 90 लाख रुपए है, लेकिन आगे चल के ये मेरे लिए सौदा महंगा होगा. मित्रांनो, हे प्रकरण हायकोर्टमध्ये सेशन कोर्टमध्ये गेलं. सेशन कोर्टमध्ये त्याला फाशीची शिक्षा दिली. त्याच्यानंतर मग ते प्रकरण हायकोर्टमध्ये अपीलमध्ये गेला. हायकोर्टमध्ये सुद्धा त्याला फाशीची शिक्षा कायम ठेवलेली आहे. त्याच्यानंतर 2003 मध्ये प्रकरण जेव्हा सुप्रीम कोर्टमध्ये गेलं त्यावेळेस त्याने फाशीची शिक्षा रद्द करून त्याला जन्मठेपची शिक्षा दिली. ते 99 लाख रुपये घ्यायचं काही दुःख नाही आहे, ना आज आहे ना उद्या होणार आहे. परंतु एक समाधान आहे की त्या 3 निष्पाप जीवांना कुठल्या तरी प्रकारे मी न्याय करू शकलो. एक समाधान आहे. आणि आजही मला कुठल्याही प्रकारचे दारूचं व्यसन सहन करावं लागत नाही किंवा काही गोळ्या खावा लागत नाही. सुखरूप येते. 2 मुलं आहेत माझे, आम्ही सगळे सुखरूप आहोत. नियतीचा भाग असेल कदाचित की त्यावेळेसचा अनुभव आणि आज परत त्याच खात्यामध्ये काम करतोय. मध्ये मुलाचा माझा जन्म झाला आणि
प्रत्येक आई वडिलांना वाटतं की आपल्या मुलाचा वाढदिवस आपण मोठ्या थाटावाटात करावा. त्याप्रकारे मी सुद्धा केला. जवळपास 2-2.5 हजार लोकांना बोलवलं. मूर्तिजापूरमध्ये त्याचा पहिला वाढदिवस साजरा केला. जेवढं एक थाट जेवढं करणं किंवा गाजावाजा करणं किंवा शोशाह करणं जेवढं शक्य असेल तेवढं केलं. 99 मध्ये माझी बदली झाली. पांढरगोळाला यवतमाळमध्ये नक्षलग्रस्त भाग आहे, त्या ठिकाणी गेल्यानंतर सुद्धा त्याचा दुसरा वाढदिवस त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या थाटावाटात साजरा केला. असे 2-3 हजार लोक बोलवले, 5-50 हजार रुपये खर्च केले. याचा संदर्भ मी आपल्याला नंतर देणार आहे की या 2 वाढदिवसाचा परिणाम काय झाला. तिसरा वाढदिवस जो आहे तो साध्या स्वरूपात केला, कारण मी त्यावेळेस नेमका आजारी होतो म्हणून जास्त काही गाजावाजा नाही केला. परंतु हे 3ही वाढदिवस मला माझ्या एक भावी आयुष्यामध्ये माझी एक कलाटणी देणार होते आणि माझी एक दिशा वेगळी करणार होते. अलिबागला ज्यावेळेस मी कार्यरत होतो त्यावेळेस त्याचा 4था वाढदिवस होता. तर हे मागचे 3 वाढदिवसाचा मी ज्यावेळेस सारांश बघितला की आपण काय केलं नेमकं. आपण जे सुखवस्तू लोक आहेत त्यांना आपण एक कार्यक्रमाला बोलवलं, त्यांना जेवणासाठी बोलवलं, आले, ते आपलं काय शोशाह केला आणि त्याच्यानंतर पण शेवटी आपण काय याच्यातनं हासिल काय केलं की जो एखादा गरीब माणूस आहे ज्याला खाण्यापिण्याची काही सोय नाहीये त्याच्यासाठी किंवा तळागाळाच्या माणसासाठी आपण काही योगदान केलं काय. हॅव आय डन एनिथिंग टू रिटर्न एनिथिंग टू द सोसायटी. आणि त्या 3ही वाढदिवसाचं उत्तर नो आलं. आपल्याकडे आज बापू आहेत गाडगे महाराज धर्मशाळेचे, ज्या उत्कृष्टपणे ते रोज आणि नियमितपणे त्याच्यात कुठलीही वेळ टळत नाही. फक्त इथेच नाही तर पूर्ण ज्या ज्या ठिकाणी त्यांच्या धर्मशाळा आहेत त्या प्रत्येक धर्मशाळेमध्ये विशिष्ट वेळी येथील त्यांना जेवण द्यायचं हा नित्याचा उपक्रम आहे. त्या तुलनेमध्ये मी काय केलं त्याचं उत्तर आलं काहीच नाही केलं. म्हणून मग मी 4थ्या वाढदिवसाला माझे काही पत्रकार मित्र होते, जयंत धुळप होते लोकसत्ताचे, आता लोकमतमध्ये गेलेले आहेत ते. तर त्यांच्याशी संपर्क साधला, त्यांना विचारलं की मला वाढदिवस साजरा करायचा आहे परंतु काहीतरी समाजासाठी करायचं आहे. म्हणून मग त्याने सुचवलं की आपण एक इथे मतिमंद मुलांची एक शाळा आहे, मूकबधिर मुलांची शाळा आहे, त्या मूकबधिर मुलांच्या शाळेमध्ये आपण जाऊ आणि त्या मुलांना सोबत घेऊन आपण केक कापू, नंतर मग आपली पार्टी करू. सूचना मान्य केली. त्याच्यानंतर मग आणखी मला असं वाटलं की केवळ त्यांना घरी बोलवून किंवा त्यांच्या शाळेमध्ये जाऊन केक कापून आपण एवढं काही त्यांना काही फरक पडणार नाही. त्या मुलांना काय आवडेल हा विचार केला आणि मग मला उत्तर आलं की आपण जर या मुलांना एखाद्या ठिकाणी सहलीसाठी जर घेऊन गेलो तर तो एक त्यांचा चांगला विरंगुळा होईल. मग या विचारातून तिथे इंडियन पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन लिमिटेड एक फार मोठी कंपनी नागोठाणे या ठिकाणी होती. पोलीस खात्यात असल्यामुळे संपर्क त्यांच्याशी नेहमी यायचा आणि त्याच संबंधांचा दुरुपयोग करून मी घेतला आणि त्यांच्याकडनं 2 बसेस विनामूल्य मागून घेतल्या. या सर्व 110 मुलांना 2 बसेसमध्ये घेऊन जाऊन सर्वप्रथम त्यांना रायगड बाजारला घेऊन गेलो. रायगड बाजारला गेल्यानंतर 4 मुलं आणि 4 मुली निवडल्या आणि त्यांना सांगितलं की या स्टोर मधलं तुम्हाला जी काही वस्तू आवडेल ती तुम्ही घ्या. मी आजही माझ्या मुलाच्या वाढदिवसासाठी 50,000 रुपये खर्च करणारच होतो. मी आज तुमच्यासाठी 50,000 रुपये खर्च करायला तयार आहे आणि ह्याच्यातलं तुम्हाला जे काय आवडेल इररेस्पेक्टिव्ह ऑफ द कॉस्ट कुठल्याही प्रकारचा विचार न करता ते घ्या तुम्ही. आणि ज्यावेळेस त्यांना सगळं मग स्टोर ओपन करून दिलं, मग मुलांनी कॅरम बोर्ड घेतला, मग मुलांनी चेस बोर्ड घेतला, कोणी क्रिकेटचं साहित्य घेतलं. मग क्रिकेटचं साहित्य घेतलं तर मुलींना वाटलं की आपणही काहीतरी दुसरं साहित्य घ्यावं. मग त्यांनी तेही म्हटलं की आम्हालाही कॅरम बोर्ड पाहिजे, तर तुम्हीही घ्या. हे सगळं चालू असताना एका कोपऱ्यामध्ये एक 8 वर्षाची मुलगी अतिशय केविलवाना असा चेहरा करून एका वस्तूकडे पाहत होती. सहज माझं लक्ष गेलं तिकडे, तर मी बघितलं की ती एका स्किपिंग रोपसाठी जी दोरी जी असते आपण ज्याच्यावरनं उड्या मारतो ती दोरी, एक स्किपिंग रोप, ती अतिशय एकदम किंवा मी म्हणजे काय घेऊ शकत नाही किंवा आय कांट अफोर्ड टू बाय दिस अशा केविलवाना नजरेने ती पाहत होती. ती स्किपिंग रोप उचलली मी आणि बघितलं तर तिची किंमत फक्त 40 रुपये होती. आणि घेऊन मग मी ज्यावेळेस त्या मुलीला ती स्किपिंग रोप दिली माझ्या हाताने आणि त्यावेळेस तिचा जो चेहरा होता तो अजूनही माझ्या समोर आहे. आपण लाखोंमध्ये कोटींमध्ये भ्रष्टाचार बघतो तरी सुद्धा त्याच्या चेहऱ्यावरती समाधान कुठे दिसत नाही. परंतु या 40 रुपयाच्या
स्किपिंग रोगमुळे त्या 8 वर्षाच्या मुलीवरती जे चेहऱ्यावरती जे समाधान होतं, जे आनंद होतं, जणू काय तिला जगच भेटला. तर तो चेहरा अजूनही माझ्या डोळ्यांसमोर आहे आणि ती एक प्रेरणा कायम माझ्यासमोर आहे की आपण याच वाटचाल जर याच डायरेक्शनमध्ये आपण करत राहिलो तर निश्चितपणे आपण काही ना काहीतरी फरक चांगल्या कामासाठी करू आणि समाजामध्ये थोडं तरी परिवर्तन आणण्याचा आपला प्रयत्न एक यशस्वी होईल. अलिबाग नंतर 2001 मध्ये माझी नेमणूक होती सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा आणि विशेष शाखा औरंगाबादला. तसा गुन्हे शाखेचा आणि लॉ अँड ऑर्डरचा विशेष काही संबंध येत नाही, परंतु आज या ठिकाणी नाशिक शहरामध्ये जे विद्यमान पोलीस आयुक्त आहेत तेच माझे पोलीस आयुक्त औरंगाबादला सुद्धा होते आणि ज्या ज्या ठिकाणी लॉ अँड ऑर्डरचा प्रॉब्लेम, कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण व्हायचे त्या त्या ठिकाणी एका विश्वासाने त्यांनी मला त्या पाठवलेलं आहे आणि मी अजूनपर्यंत तरी त्यांच्या विश्वासाला किंवा इतरही कोणत्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या विश्वासाला तडा जाऊ दिलेला नाही आहे. 2003 मध्ये एक घटना जी आहे तर ती मला आवर्जून आठवते की त्या ठिकाणी मिसेस व्ही राधा म्हणून कलेक्टर होत्या आणि दूध संघाचा मोर्चा आला होता. दूध संघामध्ये सर्व पदाधिकारी होते, त्याच्यामध्ये सर्व पक्षांचे प्रमुख नेते होते जिल्ह्यातले आणि त्या मराठवाडा भागातले आणि त्यांनी 1:30 वाजता त्यांचं निवेदन दिलं कलेक्टरना मॅडमना आणि निवेदन दिल्यानंतर त्यांनी सांगितलं की ठीक आहे बाबा, हे काय माझ्या लेवलवरचा निर्णय नाही आहे, याच्यामध्ये काय निर्णय व्हायचा तो शासन घेईल, तर मी आपल्या ज्या मागण्या आहेत ते शासनाच्या दारी मांडेल. ही नेते मंडळी अडून बसली की नाही आम्हाला आजच त्याचा काय निकाल पाहिजे, तुम्ही आत्ताच्या आत्ता निकाल द्या याचा आणि निर्णय द्या याच्यात की आमची जी मागणी आहे की भाव दुधाची भाव वाढवायला पाहिजे. तर मॅडमने त्यांना परत एकदा पोलाइटली सांगितलं की हे आम्ही करू शकत नाही, माझ्या अधिकार क्षेत्राच्या बाहेरची गोष्ट आहे ही आणि शासन स्तरावरच याचा काय निर्णय व्हायचा तो निर्णय होईल. लंचावर झाला. एक स्त्री अधिकारी, त्या स्त्री अधिकाऱ्याला या सर्व पुढाऱ्यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी घेराव घालून ठेवला, त्यांना बाहेर कुठल्याही परिस्थितीत जाऊ देत नव्हते आणि ती महिला बिचारी एकदम हतबल अवस्थेत, काही हताश अवस्थेमध्ये किंवा मी हाऊ कॅन आय हेल्प इट, म्हणजे मी काय करू शकते व्हायला. सवयीप्रमाणे पोलीस आयुक्तांनी मला त्या ठिकाणी पाठवलं. जो आपला पोलिसांचा जो नित्य नियमाचं जे ड्रिल ठरलेलं असतं त्या ड्रिल प्रमाणे मी एक एक पावलं उचलत गेलो आणि त्यांना सांगितलं किंवा आपण आला होता इथं मोर्चामध्ये, आपण निवेदन दिलेलं आहे, मॅडमनी आपले म्हणणे ऐकून घेतलेले आहे, निर्णय मॅडमच्या अधिकार क्षेत्रात नाहीये, आपल्याला आश्वासन दिलेलं आहे की शासनाच्या दारी ह्या आपल्या मागण्या पोहोचवण्यात येतील, तरी सुद्धा आपण जात नाहीये. तर नाही म्हणे आम्ही ठाम आहोत. तर मग मी त्यांना सांगितलं की आपण 3 मिनिटात इथून डिस्पर्स व्हा, अन्यथा मला बळाचा वापर करावा लागेल. ते सांगितल्यानंतर सुद्धा ते काही गेले नाही तिथून. मग शेवटी कंट्रोल रूमला कॉल करून त्यांना सांगितलं की मला आता बळाचा वापर करावा लागणार आहे आणि एकदा मेगाफोनवरती गाडीचे जे मेगाफोन्स असतात त्या मेगाफोनवरती अनाऊन्स केलं की तुमचा सगळा जो जमाव आहे तो बेकायदेशीर आहे, तुमची भेट झालेली आहे आणि कृपया आता इथून आपण कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न न निर्माण करता इथून निघून जावे. पुन्हा 3 मिनिटाचा वेळ दिला, नाही ऐकलं. शेवटी मग जो लाठीचार्ज केला आणि त्याच्यामध्ये मग ते सगळ्या प्रमुख पक्षांचे पुढारी त्याच्यामध्ये आले, भरपूर मार खाल्ला, लाठीचार्ज झाला. पत्रकार पण तिथे होते, पत्रकारांनी सगळी पूर्ण माहिती ती गोळा केली होती आणि आपत एक हाल त्यांना माहीत होता की पूर्ण घटनाक्रम काय होता. आणि त्याच्यानंतर जेव्हा 5च मिनिटामध्ये त्या ठिकाणी चपलांचा आणि बुटांचा असा एक सडा पडलेला होता, असंख्य बूट आणि चप्पल त्या ठिकाणी सापडले. ही घटना झाली. नॉर्मली लाठीचार्ज झाल्यानंतर किंवा कुठल्याही प्रकारचा बळाचा वापर केला की आपल्याला अनेक प्रकारच्या वरिष्ठांना उत्तर द्यावं लागतात, खुलासे द्यावे लागतात, कमिटीज बसतात, इन्क्वायरीज होतात. म्हणजे कुठल्याही प्रकारची भीती मला वाटली नाही आणि मी बिनदिक्कतपणे घटना झाल्या एका डॉक्टरकडे, माझ्या मित्राकडे गेलो, डॉक्टर सचिन जवळकडे, आणि त्याच्यात एक प्रयोग म्हणून किंवा एक एक्सपेरिमेंट म्हणून मी माझं BP चेक करून घेतला, ब्लड प्रेशर.
तर इट वॉज परफेक्टली नॉर्मल. 120/80 हा ब्लड प्रेशर होता. आपण कल्पना करा की जिल्ह्यातल्या प्रमुख राजकीय नेत्यांना लाठीचार्ज केल्यानंतर त्या अधिकाऱ्याची अवस्था काय व्हायला पाहिजे, ही फक्त आपण कल्पना करा. आणि हा एक प्रयोग होता. आणि यात मी कुठल्याही प्रकारचा अन्याय कोणावर केला नाही किंवा आताताईपणा केला नाही, हे माझ्या बीपीवरनं मला कळालं. आणि कारण सतत वेळ बुद्धीने काम केलं होतं. एक महिला अधिकारी होती, आपल्या मागण्या त्यांच्यासमोर मांडून झाल्या होत्या, त्यांनी आश्वासनही दिलं होतं, त्याच्यानंतर तिथून निघून जाणं हे क्रम प्राप्त होतं, परंतु नाही केलं, म्हणून मग शेवटी हे करावं लागलं. दुसरी एक घटना औरंगाबादमध्ये प्रामुख्याने सांगावीशी वाटते की पोलीस खात्यामध्ये प्रत्येक पोलीस स्टेशनला रजिस्टर ठेवलेले असतात आणि त्याच्यामध्ये त्या परिसराची इत्थंभूत माहिती असते. त्याच्यामध्ये एक रजिस्टर असतं फरार आरोपींचं रजिस्टर, म्हणजे ज्यांचे आरोपी म्हणून नाव गुन्ह्यामध्ये दाखल आहेत परंतु ते मिळून येत नाही. मी एक दिवशी सिटी चौकला असताना त्या फरारी आरोपीचा रजिस्टरचा अभ्यास करत बसलो आणि त्याच्यामध्ये अनेक नावं अशी आढळली की जी तिथल्या विद्यमान नगरसेवकांची होती. आणि हे विद्यमान नगरसेवक बिनदिक्कतपणे प्रत्येक महिन्याच्या मीटिंगला, प्रत्येक गुरुवारच्या मीटिंगला, आमसभा असो नाही तर मग स्पेशल मीटिंग असो, काही असो, त्या प्रत्येक सभेला ते हजर असायचे. आणि आमच्या रेकॉर्डवरती मात्र ते फरार दाखवलेले. एक दिवशी मी एक पूर्ण व्यूहरचना आखली, कारण ह्याच्यामध्ये सगळे राजकीय मंडळी होते आणि ह्याचे पडसाद कुठपर्यंत जाऊ शकतील याचा काही नेम नव्हता. त्यामुळे सर्वप्रथम पोलीस आयुक्तांना या सगळ्या घटनाक्रमाची माहिती दिली, काय काय करणार आहोत ते सांगितले. आणि महानगरपालिकेची आमसभा झाली. आमसभेच्या बाहेर जेवढे एक्झिट गेट्स होते, 3 एक्झिट गेट्स आमसभेच्या महानगरपालिकेच्या परिसराचे आहेत औरंगाबादला, त्या तिन्ही गेटवरती दोन्ही दिशांनी 50-50 मीटरच्या अंतरावरती साध्या कपड्यामध्ये अधिकारी आणि कर्मचारी लावले आणि त्या एका आमसभेमध्ये 5 फरारी आरोपी नगरसेवक अटक केले. म्हणजे जर ठरवलं तर होऊ शकतं. आणि ज्यावेळेस आपण SPS यादव माझे गुरु आहेत, तर त्यांनी एक गोष्ट सांगितली होती की जर तुम्हाला पोलिसांचं प्रशासन आणि सुव्यवस्था स्थापित करायची असेल तर गल्लीतल्या किंवा एखाद्या छोट्या मोठ्या बोळीतल्या गुंडाला मारून काही उपयोग होत नाही. जर तुम्हाला तुमचं कायदा आणि सुव्यवस्थेचं राज्य जर प्रस्थापित करत असेल तर तो सगळ्यात मोठा गुंडा असेल गावातला त्याला निवडा आणि त्याला न्याय दाखवा. त्याला कायद्याचा हिसका दाखवला की आपोआप मग छोटे जे असतात ते आपोआप लाईनीवरती येतात. तोच प्रकार झाला. 5 नगरसेवक पकडले गेले. त्याच्यावरनं मग मोठ्या मोठ्या लोकांनी पण त्याच्यातनं बोध घेतला की यार इनकी खैर नाही आहे तो आपण किस खेत की चीज आहे, किस खेत की मुली आहे. दुसरं एक प्रकरण औरंगाबादचं मला आठवतं. 2 जुळे मुलं होते, अजय आणि अभय मार्गे, वय वर्ष 4. संध्याकाळी 8:30च्या सुमारास घराच्या बाहेर खेळत असताना त्यापैकी अजयला किडनॅप करून नेलं 5 लोकांनी. आणि त्यांच्या आईवडिलांना वाटलं की आता येथील कुठेतरी शेजारी गेले असेल. सगळा शोधाशोध केला. शोधाशोध केल्यानंतर जवळपास त्यांना 9 वाजता खात्री झाली की आपला मुलगा काही कुठे मिळून येत नाही, म्हणून पोलीस स्टेशनला येऊन त्यांनी माहिती दिली. एसीपी क्राईम होतो मी त्यावेळेस, कारण ह्या अशा घटना ज्या आहेत नॉर्मली त्या पोलीस स्टेशनला जातात आणि पोलीस स्टेशनकडनं लगेच आमच्याकडं माहिती येते. रात्री जवळपास 12:30 वाजता या घटनेची माहिती आम्हाला मिळाली की असं किडनॅपिंग झालेलं आहे. आणि एक फोन त्याला त्या अजय मार्गेच्या वडिलांना आला होता की तुम्ही 30 लाख रुपये नेवासा फाट्यावरती उद्या सकाळी 9:30 वाजता घेऊन या, अन्यथा आम्ही तुमच्या मुलाला ठार मारू. अशा प्रकारची घटना धमकी त्याला दिली होती. 12:30 वाजता माहिती मिळाल्यानंतर आम्ही जे आमचे सोर्सेस होते त्या सोर्सेसच्या माध्यमातून टेलिफोन एक्सचेंजमध्ये सुद्धा आम्ही नेटवर्क एक डिप्लॉय करून ठेवलं होतं. त्याच्या माध्यमातून ह्या फोनवरती ऑब्झर्वेशन केलं. आणि आता तर प्रत्येक फोनवरती कॉलर आयडीची एक सुविधा आहे. तर त्या कॉलर आयडीवरून आम्हाला कळालं की हा फोन जो आहे तो नेवासा फाट्याच्या एका स्पेसिफिक बूथवरून आला होता.
सकाळी 8 वाजता आमचे 2 टीम्स त्या भागामध्ये रवाना केल्या आणि रवाना केल्यानंतर त्या परिसरामध्ये जो बूथमध्ये हा येणार होता अशी आम्हाला खात्री होती. त्याच्यावरती पाळत ठेवून त्या एका आरोपीला पकडण्यामध्ये आम्हाला काही स्वारस्य नव्हतं, कारण तो एक आरोपी जर बूथवरून पकडला गेला आणि ते पारधी समाजाचे होते, काही जरी केलं तर ते काही माहिती काही देत नाही. म्हणून मग आम्ही त्याला फोन करून त्याला जाऊ दिलं आणि मग त्याच्यानंतर फॉलो करत राहिलो. त्याला सर्वेलन्समध्ये ठेवला आणि सर्वेलन्समध्ये ठेवल्यानंतर त्याला कोकानेच्या जवळ एका आईस्क्रीमच्या पार्लरच्या बाहेर त्याला आम्ही थांबताना बघितलं. त्याच ठिकाणी तो 4 वर्षाचा मुलगा म्हणजे एकदम निरागसपणे आईस्क्रीम खात बसला. त्याला काही माहीतच नाही ना आपण कुठे आहोत, कोणाच्या ताब्यात आहोत, आपल्या त्या मागे काहीतरी 30 लाख रुपयाची खंडणी मागणी केलेली आहे. या जगाशी काही त्याचा संपर्क नाही असा. आणि मग जे आपण पिक्चरमध्ये जे सीन्स बघतो तसं एकदम त्याच ठिकाणी गाडीमध्येच मग ते शर्ट काढून, युनिफॉर्म काढून, चड्डी बनियानवरती जाऊन त्यांना धरून त्यांना ते चारही आरोपी पकडले. त्यांच्याकडे गावठी कट्टे सुद्धा मिळाले. ही सुद्धा घटना जी आहे ती केवळ 18 तासामध्ये म्हणजे 8:30 वाजता तो मुलगा किडनॅप झाला आणि दुपारी 2 वाजता त्या पालकांच्या हवाले केला. ते एक प्रचंड समाधान आहे की आपण जर ठरवलं, मग ते किडनॅपिंग असो, मर्डर असो किंवा चेन स्नॅचिंग असो किंवा मग रेप असो किंवा इतर रॉबरी असो, कुठल्याही प्रकार जर आपण ठरवलं, निश्चय केला तर निश्चितपणे आपल्याला यश येतं. औरंगाबादला असतानाच माझी इंटरनॅशनल पीस कीपिंग फोर्स या फोर्ससाठी युनायटेड नेशन्सतर्फे निवड झाली. आणि युरोपमध्ये एक छोटासा देश आहे, 170 किलोमीटर उभा आणि 160 किलोमीटर आडवा, अतिशय छोटासा प्रदेश, परंतु एक स्वतंत्र देश होतं. त्या देशामधल्या पोलिसांना ट्रेनिंग करण्यासाठी 56 राष्ट्रांमधले पोलीस अधिकारी निवडले जात होते आणि त्याच्यापैकी भारतातला मी एक होतो. आम्ही ज्यावेळेस त्या देशामध्ये गेलो, पूर्ण एक वर्षाचा कालावधी आम्ही त्या ठिकाणी व्यतीत केला आणि त्या कालावधीमध्ये 3 फेजेसमध्ये ते पूर्ण त्यांचं हँडओव्हर होतं. फर्स्ट फेजमध्ये तिथली कायदा सुव्यवस्था हाताळणे, सेकंड फेजमध्ये त्यांना ट्रेनिंग देणे आणि थर्ड फेजमध्ये तिथल्या स्थानिक पोलिसांना पूर्ण कार्यभार हस्तांतर करून आपला पीस कीपिंग मिशन जे आहे ते विड्रॉ करणं. दुसरा उल्लेख या ठिकाणी ह्याच्यासाठी करतो की त्या नेमणुकीच्या वेळेस मी जवळपास 8 देशांमध्ये फिरून आलो. उदाहरणार्थ जर्मनी आहे, UK आहे, फ्रान्स आहे, नंतर मग ऑस्ट्रिया आहे, इटली आहे, ग्रीस आहे. आणि त्यावेळेस तर काही ध्यानीमनी पण नव्हतं किंवा आपली पुढची नेमणूक कुठे होईल, काय होईल, काही माहीत नव्हतं. जे काही बघितलं तिथं ते लक्षात ठेवलं. आणि तिथली एक गोष्ट, 2 गोष्टी आहेत रादर, की एक गोष्ट मला ही प्रामुख्याने आठवते ती की मी मित्रांनो 365 दिवस त्या देशामध्ये होतो. 170 बाय 160चा प्रदेश एकदम छोटासा आणि युरोपमधला अतिशय गरीब म्हणजे गरीबातला गरीब राष्ट्र. नुकतंच म्हणजे 2007 मध्ये त्यांना स्वातंत्र्य मिळालं. आणि या 365 दिवसांमध्ये एक सुद्धा फेटल ऍक्सिडेंट नाही बघितला. प्राणांतिक अपघात जे आपल्याकडे रोज आपण 2 मरण पावले, 10 मरण पावले, 8 मरण पावले, 3 मरण पावले, कुठल्या तरी पेपरमध्ये एखाद्या पोस्टेजचा जो स्टॅम्प असतो त्या साईजची बातमी येते आणि त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं की 4 लोक ठार झाले, 6 लोक ठार झाले. हा 365 दिवसांमध्ये एक सुद्धा प्राणांतिक अपघात न होणे ही गोष्ट कुठेतरी माझ्या मनात बिंबून राहिली. दुसरी घटना तिथे घडली की मी एका पेट्रोलिंगसाठी एका रस्त्यावरती जात असताना मी, पत्नी आणि माझी 2 मुलं होते आणि आम्ही ओव्हर स्पीडिंग केली. ओव्हर स्पीडिंग केल्यानंतर त्यांच्याकडं स्पीड गन्स होते. त्याने मला स्पीड दाखवली की तुमचा ताशी जवळजवळ 90 किलोमीटरचा वेग होता आणि तुम्ही स्पीड लिमिटचं उल्लंघन केलेलं आहे. तर मग मी म्हटलं ठीक आहे, काय करायचं तर मग त्याने सांगितलं की तुम्हाला असं 40 युरो फाईन द्यावं लागेल. मग मी त्याला सांगितलं की मी पीस कीपिंग मिशनचा एक भाग आहे, तुमच्या देशाच्या निमंत्रणावरून मी या ठिकाणी आलेलो आहे, तुमच्या देशातील पोलिसांना ट्रेन करण्यासाठी मी आलेलो आहे. सगळ्या गोष्टी त्याला ब्ला 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 त्याला सांगितल्या आणि शेवटी त्याला सांगितलं की
आय एम ए पोलीस ऑफिसर, माझ्याकडनं तुम्ही दंड कसा घेऊ शकता? तो दोनच शब्द बोलला मित्रांनो, यू आर अ पोलीस ऑफिसर, सो व्हॉट? म्हणून काय झालं? तुम्हाला नियम मोडण्यापासून कवच कुंडलं नाही दिलेली आहे की तुम्हाला काही फ्रीडम नाहीये. यू आर नॉट फ्री टू व्हायोलेट एनी अँड ऑल सॉर्ट्स ऑफ रूल्स. हे दोनच शब्द माझ्या कानामध्ये कायम गुंजत राहतात. सो व्हॉट? मित्रांनो, आपला इतके असंख्य वर्ष असलेली संस्कृती असलेला आपला देश, त्या देशाची संस्कृती फक्त 40 ते 50 वर्षांची होती. 2007 मध्ये त्या देशाला स्वातंत्र्य मिळालं. 2003 मध्ये युद्ध झाल्यानंतर सर्बिया आणि युगोस्लाव्हियापासून वेगळा झाला. 170 बाय 160 किलोमीटरचा प्रदेश, परंतु त्या ठिकाणच्या पोलीस अधिकाऱ्यामध्ये, त्या नागरिकांमध्ये अभिमान किती, स्वाभिमान किती की माझ्या देशाचे नियम तुम्ही मोडले, तुम्ही पोलीस अधिकारी असले म्हणून काय झालं? हा एक कायमस्वरूपी एक मेमरी माझ्या डोक्यात राहिली. फाईन भरला मी, परंतु त्याने सुद्धा माझ्या मुलांकडे बघितलं आणि त्याने जाऊ दिलं. परंतु मला काही ते योग्य वाटलं नाही, म्हणून मी सुद्धा माझं स्वाभिमान जागृत करून 40 युरो, त्याला 40 युरो म्हणजे आपल्याकडचे जवळजवळ 2,500 रुपये होतात, तो दंड भरून मी विधिवत आलो. तो एक फार मोठा धडा होता. आणि कदाचित या दोन्ही घटनांशी संबंधित काही ना काहीतरी भावी आयुष्याची वाटचाल असेल, म्हणून 31 जानेवारी 2005 मध्ये मी ज्यावेळेस परत आलो भारतामध्ये आणि पोस्टिंगची वाट बघत बसलो, तर जून 2005 मध्ये माझी नेमणूक मुंबई स्थापनेशी झाली. मुंबईमध्ये गेल्या गेल्या काही नेमणुका होत नाही, तुमचे एरिया काही डिफाईन होत नाही किंवा तुमची पोस्टिंग सुद्धा होत नाही. ते एक स्वतंत्र आस्थापना आहे पोलीस आयुक्तांची आणि ते ठरवतात कुठल्या अधिकाऱ्याला कुठे द्यायचं. त्याप्रमाणे मग त्या कालावधीचा वापर जो आहे त्याला कधी कधी 8 दिवस पण लागतात, कधी कधी 15 दिवस पण लागतात. मग त्या कालावधीमध्ये मी सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना मानवंदना देण्यासाठी जात होतो. तर एक दिवशी मी 8 तारखेला जॉईंट कमिशनर ट्रॅफिक डिपार्टमेंट या ठिकाणी गेलो. तर तिथे जे ट्रॅफिकचे जे पितामह समजले जातात डॉक्टर PS पासरीकर, ते एका लेक्चरसाठी त्या ठिकाणी आले होते आणि मला वाटले की तू पण चल त्या लेक्चरला. मी गेलो. लेक्चर झाल्यानंतर मग आम्ही बांद्रावरली सीलिंग जो आहे त्यावेळेस बांधकाम चालू होतं, ते पाहण्यासाठी एक आमची ट्रिप होती, स्टडी टूर होता. तर त्या ठिकाणी सुद्धा आम्हाला घेऊन गेले आणि त्या पूलवरती पाहणी करत असताना पोलीस आयुक्तांनी आदेश काढला की माझी नेमणूक वाहतूक शाखेमध्ये. वाहतूक शाखेचं मला म्हणजे ट्रॅफिकचं टी सुद्धा येत नव्हतं. फक्त एवढं माहित होतं की आपला एक कुठल्या तरी चौकामध्ये पोलीस कर्मचारी उभा असतो, शिट्ट्या मारतो, हातवारे करतो आणि ट्रॅफिक चालत असते, एवढंच माहित होतं. ती चालवायची कशी